दिव्यांगांचे मानधन व शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडू करणार बेमुदत अन्नत्याग आंदोलन। 8 जूनपासून बच्चू कडू यांच्या समवेत शेतकरी व दिव्यांग होणार सामील। वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महासमाधीस्थळी दिवसा या ठिकाणी बेमुदत अन्नत्याग आंदोलन करून बच्चू कडू हजारो समर्थकांसह मुंबई स्थित मंत्रालयाला देणार हादरे। शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, दिव्यांगांना दरमहा 6,000 रुपये मानधन यासह शेतकरी, शेतमजूर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मूकबधीर, कामगार, वाहन चालक, मेंढपाळ, मच्छीमार, बेघर ग्रामपंचायत कर्मचारी आदींच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी विद्यमान राज्य सरकार विरोधात लोकनेते बच्चू कडू यांचा प्रहार। रविवार दिनांक 8 जून पासून बच्चू कडू यांच्या समवेत 20 ते 25 हजार दिव्यांग, शेतकरी, मूकबधीर, कामगार, वाहन चालक, मेंढपाळ, मच्छीमार, बेघर ग्रामपंचायत कर्मचारी आदी बेमुदत अन्नत्याग आंदोलन पुकारणार आहेत। भारतीय किसान युनियन राष्ट्रीय शेतकरी नेते श्री राकेशजी टिकेत यांचा पाठिंबा व आंदोलनाला संपूर्ण राज्यातील पदाधिकाऱ्यांसह उपस्थित राहून राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध करणार आहेत। माननीय संभाजीराजे भोसले, शेतकरी नेते माजी खासदार श्री राजू शेट्टी, शेतकरी नेते श्री रघुनाथदादा पाटील, शेतकरी नेते श्री विजय जावंदिया, धनगर समाजाचे नेते व रासपचे अध्यक्ष श्री महादेव जानकर, शेतकरी नेते अजित नवले आदींची लोकनेते बच्चू कडू यांच्यासोबत या आंदोलनाबाबत चर्चा व पाठीशी असल्याची हमी आहे। वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या समाधीस्थळी गाडगेनगर येथून रविवार दिनांक 8 जून 2025 रोजी सकाळी 11 वाजता 20,000 दुचाकी स्वार गाडगेनगर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, इरविन चौक, रेल्वे स्टेशन, उड्डाणपूल, राजकमल चौक, महात्मा गांधी पुतळा, जयस्तंभ चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय या मार्गे शहर भ्रमण करून मोझरीकडे रवाना होतील। मोझरी येथे सभा घेऊन बच्चू कडू आपल्या आंदोलनाला प्रारंभ करणार आहेत। या संदर्भात प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेतून अधिक माहिती दिली। उद्या दिनांक 8 जून पासून बच्चू भाऊ बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला बसणार आहेत। यातील प्रमुख मागणी असा आहे, शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, शेतकऱ्याला शेतमालाला हमी भाव देण्यात यावा, दिव्यांग आणि विधवा भगिनींना 6,000 रुपये मानधन देण्यात यावे आणि पेरणी ते कापणी ही मजुरीची सर्व कामे MRGS-मधून घेण्यात यावी। यासह आणखी मग शिक्षकेतर कर्मचारी असेल, कामगार असेल, मेंढपाळ असेल, मच्छीमार असेल, या सर्वांच्या ग्रामपंचायत आमचे कर्मचारी असेल, या सर्वांच्या रास्त मागण्या घेऊन उद्यापासून बेमुदत आंदोलनाला सुरुवात होणार आहे। उद्या जवळपास 20 ते 25 हजार शेतकरी, शेतमजूर आणि आमचे कार्यकर्ते या उपोषणात दाखल होणार आहेत। या रॅलीची सुरुवात उद्या संत गाडगे महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेऊन बच्चू भाऊ सुरू करणार आहेत। या रॅलीचं संपूर्ण शहरातून ही रॅली निघून नंतर मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीच्या बाजूने हे अन्नत्याग आंदोलन सुरू होणार आहे आणि मोठ्या संख्येनं यात शेतकरी सर्व बांधव उपस्थित होत असताना पत्रकार बंधूंच्या मार्फत मी अशी विनंती करतो की यात जास्तीत जास्त लोकांनी आपला सहभाग नोंदवावा। गेल्या 8 दिवसापासून संपूर्ण सोशल मीडियावर या आंदोलनाची चर्चा आणि प्रशासन सुद्धा घाबरलेलं आहे। कारण आम्हाला अनेक ठिकाणी फोन येतात की भाऊ किती लोक असणार आहे, काय असणार आहे, आणि रायगडच्या आंदोलनाचा धसका आधीच मंत्रालयाने घेतलेला आहे। म्हणजे रायगडला जेव्हा आंदोलन झालं तर अपेक्षेपेक्षा जास्त लोक त्या ठिकाणी होते। त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी तात्काळ सह्याद्रीला बैठक घेतली होती आणि 20 पैकी 18 मागण्या मंजूर केल्या होत्या। पण त्याही वेळेला बच्चू कडूंनी सांगितलं होतं की 6,000 मानधन दिव्यांगांना भेटलं पाहिजे। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 हा आमचा नाही, हा मुख्यमंत्र्यांचा शब्द आहे, मूर्तीच्या पुढच्या सभेत दिलेला निवडणुकीच्या आधी। पण शब्दाप्रमाणे वागून तो सातबारा कोरा झाला पाहिजे। कारण आता 7 जून उद्यापासून मूग लागतोय आणि आजच मूग लागतोय आणि शेतकऱ्यांच्या पेरणीची आता वेळ आलेली आहे। पण शेतकऱ्यांना आधी हातात पैसा नाही, जो माल होता अवकाळी पावसामुळे त्याचंही नुकसान झालेलं आहे आणि मालाला भाव नसल्यामुळे शेतकरी हवाल दिलाय। शेतकऱ्याकडे कर्जमाफी नाही, त्यामुळे प्रायव्हेट बँका आणि इतर बँका त्यांना लोन देत नाही आहे। कारण बँका संभ्रमावस्थेत आहे की शासनाने कर्जमाफी केली नाही, शेतकरी वाट बघतो की शासन कर्जमाफी करेल। पेरणीची वेळ तोंडावर आली असताना आता शेतकरी हतबल झालेला आहे आणि म्हणून शेतकरी, शेतमजूर, लोकनेते माननीय बच्चू कडू यांनी उद्यापासून अन्नत्याग आंदोलनाचा निर्णय घेतलेला आहे। गाईक रॅलीचं नियोजन आपल्याला बंधूंनी सांगितलेलं आहे। त्या ठिकाणी मोझरीला महासमाधीजवळ 20 ते 25 हजार लोक बसतील, एवढा मोठा पेंडॉल आपण त्या ठिकाणी केलेला आहे। लोक स्वयंस्फूर्तीने येणार आहेत। जिल्हा वाईज संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून लोक आपापला अंतरून पांघरून
सगळी व्यवस्था करून स्वतः येत आहेत. मी स्वतः दिल्लीला जाऊन आलो, राकेशजी टिकेत यांना भेटलो, अखिल भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष. ते सुद्धा 9 तारखेला त्या आंदोलनाला मोजरीला येत आहेत, राकेशजी टिकेत. त्यानंतर सोशल मीडियाच्या विद्रोही कविताकार ज्या आहेत नेहासिंग राठोड, त्याच्या सुद्धा माझं बोलणं झालेलं आहे. त्या सुद्धा त्याची तारीख आज किंवा उद्या उपलब्ध होईल. सोबतच महाराष्ट्रातले जेवढे समाजसेवक आहेत आणि जे शेतकरी नेते आहेत, म्हणजे विजय जावंडे यांनी असो की त्या आपले अनेक शेतकरी नेते असतील, महादेवाचे जानकर असतील, या पद्धतीचे अनेक नेते यांनी वंचित भ्रमणध्वनीवर संवाद साधलेला आहे आणि ते सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. अजित नवले असतील,